धर्माचं रक्षण व्हावं म्हणून महाराज मंडळी त्या ठिकाणी कार्य करतात आणि सीमेवरती आपल्या भारत भूमीचं रक्षण व्हावं म्हणून सैनिक त्या ठिकाणी सीमेवरती लढत असतात। आता मागे एक घटना झाली महाराज, काल रात्रीही मी सांगितलं कीर्तनामध्ये। तुम्हाला वाटतं की महाराज मंडळींचं जीवन हे पैसे घेतात, यांना काय करायचे इतके पैसे, एका दिवसात इतके पैसे घेतात, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पडतो। आता माग आमच्या वारकरी संप्रदायाचे 2 रत्न आम्ही हरवले, ते आमच्यामध्ये आता राहिले। लोक जे म्हणत होते ना महाराज जे पैसे घेतात इतके पैसे काय करायचे त्यांना, बर का दादा, आज त्यांचा संसार उघड्यावरती आला, त्यांचे लेकर घरामध्ये एकटे पडले। आता जे लोक पैसे घेत होते म्हणणार ती आता त्यांच्या घरापर्यंत जात नाही, हा समाज आहे। रात्रीचा प्रवास करावा लागतो, कोणता दिवस शेवटचा असेल काही माहिती नाहीये, इथपर्यंत येण्याची सुद्धा गॅरंटी नाही, इथून घरी जाण्याची सुद्धा गॅरंटी नाही। इतकं अवघड जीवन कलाकार आणि महाराज मंडळीच असतं। एकदा घर सोडलं की घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर त्या देवाची इच्छेनुसार आम्हाला जगावं लागतं। एखादा कोणता दिवस शेवटचा असेल, कोणती गाडी येईल आणि कोणती गाडी आम्हाला उडून निघून जाईल हे आम्हाला हे माहिती नसते। इतकं अवघड जीवन आमचं आहे। आई वडिलांचा त्याग करून, पत्नीचा त्याग करून, मुलाबाळांचा त्याग करून घराच्या बाहेर हे फिरतात हे मंडळी। 2 दिवस घराच्या बाहेर गेलं की आम्हाला घरची आठवण येते। आमची महाराज मंडळी 7-7 दिवस बाहेर राहतात, असे 4-4, 5-5 महिने बाहेर राहतात। अवघड जीवन आहे। म्हणून कलाकारांच्या कलेवरती त्या ठिकाणी मनुष्याने जळू नये, कारण त्यांनी तुम्ही पैसे कशाचे देता हो त्यांना, हे वाजवण्याचे पैसे देत नाही तुम्ही, त्या कलेचे पैसे देऊ शकत नाही तुम्ही, या कलेचा पैशामध्ये मोजमाप करू शकत नाही। ही कला आतापर्यंत कोणाचा बाप जन्माला नाही आला की यांच्या कलांचा पैसा ते घेतील, फक्त त्यांनी दिलेला वेळ, त्या वेळेचे पैसे तुम्ही देता, नाहीतर सामर्थ्य नाही कुणाचं। हे दादा ऑपरेटिंग करतात, ही यांना वेळ द्यावा लागला त्यांना। महाराज त्या ठिकाणी सिंत वाजवतात, वेळ दिला त्यांनी। अरे ज्या वयामध्ये मुलं मोज मस्ती करतात त्या वयामध्ये त्यांनी तारुण्य त्या ठिकाणी अर्पण केलंय त्याच्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी ते आज सिंत वाजवतात। पॅड वाजवण्यासाठी काही दिवस त्या ठिकाणी क्लास करावे लागतात, तबला वाजवण्यासाठी काही दिवस बोट फोडावी लागतात। अरे इंद्रायणीच्या काठावरती जाऊन रात्रभर त्या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठं या ठिकाणी वाजता येतं, सोपं नाहीये। हे वाजवण्यासाठी आधी बोट फोडावी लागतात, तेव्हा कुठं त्या ठिकाणी हे वाजता येतं, सोपं नाहीये। महाराजांचं जीवन, कलाकारांचं जीवन खूप अवघड आहे। रात्री निघल्याच्या नंतर महाराज पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो, मी माझ्या आई वडिलांना भेटेल की नाही याची सुद्धा शाश्वती राहत नाही, असं जीवन महाराज मंडळींचं आहे। म्हणून महाराज मंडळींना मनुष्याने जपलं पाहिजेत। आता नुकतीच सातारा जिल्ह्यामधली घटना आहे। सातारा जिल्ह्यामध्ये प्रमोद नावाची एक सैनिक, आता 1-2 दिवस झाले बाबा, प्रमोद जाधव त्यांचं नाव, आता 1-2 दिवसापूर्वीची घटना आहे। सुट्टीवरती 10-15 दिवसाच्या सुट्टीवरती घरी आला, आपल्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी। महाराज सत्य घटना आहे, आता 2-3 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या बायकोची बाळंतपण करण्यासाठी सुट्टीवरून घरी आला आणि त्या ठिकाणी सुट्टीवर आल्याच्या नंतर घरापर्यंत आला, बायकोला दवाखान्यामध्ये घेऊन गेला, दवाखान्यामध्ये बायकोला ऍडमिट केलं, बाळ जन्माला आलं आणि इकडं हा प्रमोदजी जे सैनिक आहे सीमेवरती राहणारे, हॉस्पिटल मधून बाहेर निघले आणि गाडीने त्यांना उडवलं आणि मृत्यूच्या मुखी पडले। आमच्या स्वातंत्र्य वीरांनी, आमच्या महाराज मंडळींनी काय आहे, सीमेवरती रक्षण करण्यासाठी सैनिक आहे आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी महाराज मंडळी आहे। सीमेवरती जवान रक्षण करतात आणि धर्माचं रक्षण या ठिकाणी महाराज मंडळी करतात। कारण
सीमेवरती ते आहे म्हणून या ठिकाणी कथा कीर्तन चालू आहे आणि इथं महाराज मंडळी आहे म्हणून हा धर्मामध्ये आतापर्यंत धर्म टिकलेला आहे. सीमेवरती लढणारा जवान अरे घरातून बाहेर निघला कोण्या दिवशी त्यांचं जीवन समाप्त होईल हे त्यांनाही माहिती नाहीये. तो सीमेवरती लढणारा जवान घरापर्यंत येऊ शकत नाही. कोणता दिवस त्याचा शेवटचा राहील हे त्यालाही माहिती नसते. कोणत्या दिवशी त्या ठिकाणी एखादा आतंकवादी त्या ठिकाणी गोळी झाडेल आणि सीमेवरती लढता लढता आपल्या प्राणाचा त्याग त्यांना करावा लागेल हे त्यांनाही माहिती नाहीये. ज्याप्रमाणे महाराजांचंही त्या ठिकाणी घरी जाईल की नाही परत जाईल की नाही त्याची त्यांना शाश्वती नसते, त्याचप्रमाणे सीमेवरती लढणारा जवान घरापर्यंत जाईल की नाही त्याचीही शाश्वती नसते. अवघड जीवन आहे. धर्माचं रक्षण व्हावं म्हणून महाराज मंडळी त्या ठिकाणी कार्य करतात आणि सीमेवरती आपल्या भारत भूमीचं रक्षण व्हावं म्हणून सैनिक त्या ठिकाणी सीमेवरती लढत असतात. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये एक सैनिक घरी जाण्यासाठी निघाला. बाबाला सांगितलं, बाबा मी तुम्हाला भेटण्यासाठी 10 दिवसामध्ये मला सुट्टी 10 दिवसाची सुट्टी आहे, मी उद्या तुमच्याकडे येणार आहे. आणि त्याच दिवशी सीमेवरती आतंकवाद्यांनी त्या ठिकाणी हमला केला आणि लढता लढता मृत्यूच्या मुखी पडला. ज्या आई वडिलांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी जाणार होता त्याची प्रेत यात्रा त्या ठिकाणी आली. इतकं अवघड जीवन सैनिकाचं आहे. म्हणून मनुष्याने त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीरांची आठवण मनुष्याने केली पाहिजे. ते सैनिक म्हणतो, त्या हवेला सुद्धा तो सैनिक म्हणतो, माझं एक काम कर, मी येऊ शकत नाही, काय कर तू माझं त्या ठिकाणी संदेश घेऊन जा. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा करो कुर्बानी. घोड़े से लटपट का फिर भी बंदूक उठा के 10-10 कोरे ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कहेंगे अब मरते हैं. खुश रहना देश से प्यारो, खुश रहना देश से प्यारो. अब हम तो सफर करते हैं, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी. ऐका, सीमेवरती लढणारा सैनिक ज्यावेळेस घराच्या बाहेर जातो, आपल्या पत्नींना सोडून, ज्यावेळेस घर सोडून आपल्या पत्नी मुलाबाळांना सोडून सीमेवरती रक्षण करण्यासाठी जातो. अरे लढता लढता एखाद्या आतंकवाद्याने गोळी झाडली आणि त्या क्षणाला मृत्युमुखी पडलेला तो सैनिक त्या ठिकाणी त्या हवेला सांगतो, ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाव जा मेरे दोस्तों को मेरा एक सलाम दे. ती हवेला सांगतो, अरे माझे एक काम कर, माझ्या गावामध्ये जा. गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्त को मेरे दिल रुबा, मेरी माँ को मेरा प्यार
मैं वापस आऊंगा, वापस आऊंगा, फिर अपने गाँव में सीधी छाँव में बरसते बादल, किसी के बादल किया जो वादा था वो निभाऊंगा, एक दिन आऊंगा, आऊंगा, आऊंगा। म्हणून त्यांची आठवण आम्ही केली पाहिजे. असो हे सर्व गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे.